तर नमस्कार पब्लिक, काय विषय तर विषय असा आहे, आज आपल्या वरुड पिंपरी गावाचा समस्त गावकरी मंडळी आयोजित आपल्या गावात आज शनिदेव महाराजांचा आज भंडारा आहे. तर चला तुम्हाला कशा प्रकारे नियोजन झालेलं आहे. तुम्ही हा वेळेचा आनंद नसेल घेतला कारण तुम्ही इथून वंचित राहिले असेल, पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण लावण्याचा प्रयत्न करतो की बा इथं दिवसभरात कशा प्रकारे नियोजन झालं, कशा प्रकारे सर्व भावी भक्त दर्शनासाठी आले, कशा प्रकारे गोड असं नियोजन वरुड पिंपरी ह्या गावाचं. हे वरुडचे तरुण मित्रमंडळ हे पण भंडाऱ्यासाठी आज सर्व घरी आहे. सर्व तसे कामात असतात, पण आज भंडाऱ्याचं नियोजन असल्या कारणामुळे सर्व मित्र अगदी मनापासून कामाला हातभार लावताय. आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे आणि हा देवाच्या कार्यक्रमात काही मागं पुढं पाहायचं नसतं. जर श्री शनी शिवराय महाराज की जय. तर इकडं आपल्या आता बट्ट्या तळण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि इकडे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे नियोजन चालू आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी कंटिन्यू धावतो. फक्त तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलं तर खरंच तुमच्या एका लाईकमुळे माझ्यासाठी मला खूप मोलाचं राहील ते. तर तुम्ही सबस्क्राईब करायलाच पाहिजे. माध्यमातून तुम्हाला संपूर्ण धावण्याचा प्रयत्न करतो की बा इथं दिवसभरात कशा प्रकारे नियोजन झालं, कशा प्रकारे सर्व भावी भक्त दर्शनासाठी आले, कशा प्रकारे गोड असं नियोजन वरुड पिंपरी ह्या गावाचं उत्कृष्टपणे नियोजन आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा, एक लाईक करा, एक फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आता स्वयंपाकाची तयारी आणि अविनाश दादा पण शिऱ्याची तयारी करत होते वाटतं. तर हे बघा, रवा आणि साखर काढून ठेवलेलीच आहे. तर भंडाऱ्याच्या भोजनामध्ये कशा प्रकारे नियोजन असतं आणि काय असतं तर सर्वप्रथम तर आता बट्ट्या वगैरे उकडायला टाकल्या आहे. तर हे बघा, शिऱ्यासाठी तेल तापवणं चालू आहे. आणि हे बघा, आता हे मित्रमंडळ आता चटाई वगैरे टाकताच आहे. आता वरुडचे मित्रमंडळ आता आपलं संपूर्ण तयारी झालीच आहे, तिकडं संपूर्ण साफसफाई झाली आहे आणि हे आता मित्र आपलं चटाया टाकून ठेवण्याचं काम करताय वाटतं. तर बघू आता ते. तर पब्लिक सॉरी, मी सिल्लोडला गेल्या कारणाने मधला हा आपला गॅप पडला. मध्ये काय केलं बा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार नाही आणि या गोष्टीचा मलाही पश्चाताप आहे. तर मी आता सिल्लोडून रिटर्न आलो आहे. तर हे तुम्ही पब्लिक बघू शकता. माझ्या आधी मला भरपूर टाईम येऊन झालेला आहे येण्यासाठी. तर 3 वाजेपासून सरासरी पंक्ती ह्या महाप्रसादाच्या चालू आहे. तर असंख्य महाप्रसाद चा लाभ घेऊन इथून बरेचसे नागरिक गेलेले आहेत. तर आपल्याला बराचसा टाईम झाला आहे, तरी आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्नच करू. तशी तर काही अडचण नाही आपल्यासाठी. तर बघूया किती महाप्रसाद घेण्यासाठी भावी भक्त आलेले होते आणि कशा प्रकारे आत्तासुद्धा नियोजन चालू आहे. आणि वरुडची पब्लिक ही कुठं ना कमी पडता अजूनही सुद्धा त्याच जोशामध्ये आणि वाढण्याचं काम करता हे तरुण मित्रमंडळ. खरं तर म्हणजे जेव्हापासून तरुण मित्रमंडळांनी ह्या गोष्टी हाती घेतल्या आहे तेव्हापासून वरुड ह्या गावामध्ये असली कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही आजपर्यंत. आणि गावागावात ही गोष्ट व्हायला पाहिजे. जसं काही भंडारा उत्सव असो, बऱ्याचशा गावात छोटे मोठे कार्यक्रम असतात. तर तरुण मित्रमंडळांनी लवकरात लवकर हे कार्यक्रम आपल्या हाती घेतले पाहिजे. कारण तरुण मित्रमंडळ जे करू शकतं ते हे आता म्हणजे ते तरुण मित्रमंडळामध्ये जे जोश असतो त्या जोशात ती मित्रमंडळ अगदी उत्साहीपणे आणि आनंदप्रमाणे सगळ्या गोष्टी तिथे कामात आनंद घेत चालतं. आणि त्या कामाचा आनंद घेऊन सर्व भावी भक्तांना जो जेवणाची जी गैरसोय झाली नाही पाहिजे ती सोय होऊ देत नाही. उत्कृष्टपणे नियोजन राहतं. आणि असंच प्रत्येक गावातील वरुड ह्या गावातून बाकीच्या गावातील लोकांनी हा आदर्श घेतला पाहिजे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं तर कमीत कमी तुम्ही तरुण मित्रमंडळांनी नक्की शिकायला पाहिजे की बा वरुड गावाचं जे उत्कृष्टपणे गोड नियोजन असतं हे नियोजन तुम्हाला कुठेही सापडणार नाही. कारण वरुड ह्या गावाची खरी म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे जे नियोजन पद्धत असते. आजपर्यंत कोण्याही भावी भक्ताला तुम्ही विचारू शकता किंवा वरुड गावात तुम्ही ज्याही भंडारा जेवण्यासाठी गेले असेल, लग्नासाठी गेले असेल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे आजपर्यंतही गैरसोय झाली नाही. कारण वरुडचं नाव फक्त ह्या गोष्टीमुळेच वर आहे. तर बघूया कशा प्रकारे नियोजन चालू आहे. आपल्याला ते काय त्या बायला म्हणलं कोणी नाही बी मारायला, इकडे माऊन नाही राहिले आणि तिकडे कोणी दिसून नाही राहिले. पंक्तीमध्ये वाढत देऊ नका, खराब करू नका. आता सगळ्याला विनंती आहे, जेवून घ्या पटपट. तर पब्लिक, तुम्हाला भंडाऱ्याचं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दावलं असेल, तुम्हाला कशा प्रकारे नियोजन आवडलं आहे का नाही तुम्ही कमेंटमध्ये हे नक्की सांगा. वरुडमधील तुम्हाला भंडाऱ्याचं नियोजन आवडलंच असेल. मी एक आशा बाळगतो. आशा बाळगण्यापेक्षा म्हणजे मी हे 100% सांगतो की हा नियोजन एकदम उत्कृष्टपणे आणि गोड नियोजन आहे. आणि असंच नियोजन आमच्या गावात कायमस्वरूपी राहतं.
तर मी हा व्हिडिओ तुम्हाला जो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला हा व्हिडिओ माध्यमातून ह्या भंडाऱ्याचं नियोजन तुम्हाला सांगितलं, दाखवलं कशा प्रकारे झालं. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.